बीड जिल्ह्यातील गुगळादेवी अनोखं असलेलं हे नाव आणि अनगणित महत्व असलेलं हे मंदिर तुम्ही पाहिलंय का? नाही ना? चला मग आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील गुगळादेवी मंदिर. या मंदिराची एक अनोखी आणि गोड अशी कथा आहे जी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगूनच टाकतो. हे मंदिर बीड जिल्ह्यातील ईट या गावामध्ये एका छोट्याशा डोंगरावर बसलेलं आहे आणि असं सांगतात की या गुगळादेवीमुळे या गावामध्ये अशी एक प्रथा आहे की या ठिकाणी चुन्याचा कसल्याही प्रकारचा वापर होत नाही. या ठिकाणी लोक घराला तर काय तंबाखूला सुद्धा चुना लावताना 4 वेळेस विचार केल्याशिवाय राहत नाही. आणि या गावामध्ये तुम्हाला शोधून सुद्धा 2 मजली घर सापडणार नाही, कारण जो कोणी 2 मजली घर बांधतो किंवा चुन्याचा वापर करतो त्याच्यावर देवीचा प्रकोप होतो असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि भक्तांचं असं म्हणणं आहे की ही देवी खरोखर नवसाला पावणारी आणि तितक्याच लवकरात लवकर फळ देणारी म्हणून गुगळादेवी प्रसिद्ध आहे. गुगळादेवीचं मंदिर हे आपल्याला हेमाडपंथी बांधकाम शैलीमध्ये पाहायला मिळतं. बहुतांशी अशी मंदिरं हे भगवान शंकराची असतात, परंतु या ठिकाणचं हे मंदिर मात्र गुगळादेवीचं असून सुद्धा हेमाडपंथी पद्धतीमध्ये आणि सुंदर अशा नक्षीकामामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या मंदिरावरचं नक्षीकाम हे बेजोड आहे, कारण अखंडपणे दगडात कोरलेलं हे मंदिर आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा चुना न वापरलेलं हे मंदिर आपल्याला अगदी आश्चर्यचकित करून सोडल्याशिवाय राहत नाही. एका छोट्याशा तळ्याच्या काठावर असलेलं हे मंदिर आणि त्या ठिकाणचं असलेलं सुंदर असं वातावरण आपलं मन मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. दिवसा सुद्धा त्या ठिकाणी मोर आणि पशुपक्ष्यांचे सुंदर असे आपल्याला आवाज ऐकायला भेटतात. हेमाडपंथी शैलीमधील हे मंदिर याच्या शिखरावरील नक्षीकाम आणि आतील दगडी हेमाडपंथी मंडप आणि त्यामधील गणपती बाप्पाची मूर्ती हे सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. खरं तर अशी मंदिरं हे आपल्याला आता दुर्मिळच पाहायला मिळतात, म्हणून या मंदिरांचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. मंदिरामध्ये छोटे मोठे देवी देवतांच्या तांदळा स्वरूपातील मूर्त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणचं वातावरण आणि मंदिराचं शिखर, मंदिराचं बांधकाम अगदीच वेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. आत आल्याच्या नंतर आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीचं हे मंदिर बाहेरून दिसणारं असलं तरी आतमध्ये त्याचं स्वरूपच बदलतं. बाहेरून एखाद्या गडाप्रमाणे दिसणारं हे मंदिर आत आल्याशिवाय याचं स्वरूप कळत नाही. आतमध्ये प्रशस्त असं मंदिरासमोर असलेलं प्रांगण आणि मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या या छोट्याच पण अगदी सुबकपणे बांधलेल्या या शिड्या पायऱ्या मंदिराच्या सुशोभीकरणामध्ये अगदीच भर घालतात. गुगळादेवी मंदिराकडे जात असताना आपल्याला रस्त्यावर ही श्री क्षेत्र गुगळादेवीची सुंदर अशी कमान लागते. ही कमान बघूनच आपल्याला मंदिराची भव्यता आणि मंदिरावरील भक्तांची असलेली श्रद्धा लक्षात येते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची थोडी आपल्याला दुरावस्था पाहायला भेटली, परंतु हा रस्ता थेट मंदिराच्या पायऱ्यापर्यंत जातो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने ही झाडं आणि ही हिरवळ आपल्याला प्रवास करत असताना एक वेगळाच आनंद तयार करून देतात. गुगळादेवीची ही मूर्ती जणू भक्ताच्या काळजाचा तुकडाच आहे, कारण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भक्ताचं मनोगत ती पूर्ण करत असते. तुम्ही जर कधी या देवीला आला नसतान तर आपल्या व्हिडिओमधून नक्कीच दर्शन करून आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. या ठिकाणी प्रत्येक वर्षी नवरात्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. देवीच्या भक्तीमध्ये लीन होणारे आणि देवीवर अत्यंत प्रेम करणारे आणि देवीच्या मंदिराला भरभरून दान देणारे भक्त सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात.
तुमच्यापर्यंत जर हा आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच देवीने तुम्हाला पण बोलवलं आहे आणि देवीची तुमच्यावर नक्कीच कृपा होणार आहे, म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन मंदिरांचे व्हिडिओ आणि दुर्मिळ माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. बरं, भेटू आता अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.